सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 251. तरावया मृगजळाची गंगा दोन्ही लागी धावता तांगा माझी ओहटे बुडी जे पैगा साच जेवी. मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरुण जावे म्हणून कोणी धाव धाव करून नाव शोधित असतो. त्यावेळी त्या प्रदेशातील खऱ्याच ओहळामध्ये खरोखरच एखादा बुडत असतो. ते विनाथिनी या संसारा उपाधी जायच या वीरा आपण पेल पेवारा विकोपी जाय. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, या खोट्या संसाराचा नाश करण्यासाठी योग योगादी साधनांनी अधिक कष्ट झाले तर त्यांच्या प्राणवायूमध्ये विकृती निर्माण होऊन त्यांचे आरोग्य बिघडेल. मननी स्वप्नीची घाया ओखद चेऊनिया धनंजया ते बी अज्ञान मुळा येया ज्ञानची खडग. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, स्वप्नात एखादी जखम झाली तर जाग येणे हेच जसे औषध आहे त्याप्रमाणे मूळ अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञानरूपी हत्यारांची आवश्यकता आहे. परितेची लीला परचावे तैसे वैराग्याचे नावे अभंग बळ व्हावे बुद्धीसी गा. परंतु ज्ञानरूपी हत्यार लीलेने सहज धारण करता येईल असे बुद्धीला वैराग्याचे बळकट सहाय्य लागते असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. उठिले निवैरागे जेने हा त्रिवर्गु ऐसा सांढणे जैसा व मुनिया सुने आताची गेले. हे वैराग्य एवढे दृढ झाले पाहिजे की त्याच्या आधारे स्वर्ग पृथ्वी पाताळ या भोगांचा एवढा वीट झाला पाहिजे की तो भोग म्हणजे नुसतेच कुत्रे ओकून गेले आहे असे वाटावे. हा ठायवरी पांढवा पदार्थ जाती अवघा विटवितो व्हावा वैराग्य लाटो. हे अर्जुना, जगातील सर्व विषय भोगाच संबंधी जेव्हा एवढा वीट येतो तेव्हा वैराग्य प्राप्त झाले असे म्हणावे. मग देहांतराचे दाळे सांडोनी एकची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात बसावे. मग ज्ञानरूपी हत्यारावरील अभिमान रूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीने धारण करावे. निसळे विवेक साहने जे ब्रह्माहमस्मी बोधे ससाने मग पुरते निबोधे उठणे एकलेची. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ज्ञानरूपी हत्यार विवेकरूपी सहानेवर घासून पाझळावे. मी ब्रह्म आहे ह्या बोधाने तो धारदार झालेले असावे आणि हे संपूर्ण विश्व ब्रह्म आहे अशा परिपूर्ण बोधाने चकचकित केले पाहिजे. परिनिश्चयाचे मुष्टिबाळ पावे एक दोन वेळ मग तुळावे अति चोखाळ मननावरी. अशा निश्चयरूपी मुठींचे बळ एक दोन वेळेला पाहून मग ते अति शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे. पाटी हाती रापनया निधी ध्याने का झालिया पुढे तुझे नुरील घाया पुरते गा. नंतर ज्ञानरूपी हत्यारांचे व आपले नीती ध्यानाने ऐक्य झाल्यानंतर आपल्या पुढे घाव मारण्याने हे झाड टिकणार नाही असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. ते आत्मज्ञानाचे खाडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरे कवने कडे भववृक्षाशी. ते आत्मरूपी अद्वैत दुधारी क्षत्र आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने भवरूपी वृक्षास कोठे ठरू देत नाही. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा
घोटू भरी. शरद ऋतूतील आरंभीचा वारा जसा आकाशातील ढग रूपी केर नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा सर्व अंधकार नाहीसा करतो. नाना उपवड होत खेवे नुरे स्वप्र संभ्रमाचा ठावे. स्वप्रती धीराचे राव आहे करील तैसे. श्रीकृष्ण म्हणतात, जागे होता क्षणी स्वप्नातील सर्व संभ्रम जसे नाहीसे होतात त्याप्रमाणे आत्मरूपी शास्त्रांच्या धारेमुळे संसार रूपी वृक्षाचा नाश होतो. तेव्हा ऊर्ध्व काध मूळ काधीचे हन शाखा ढाळ. ते काहीची न दिसे मृगजळ चांदिन्या जेवी. ज्याप्रमाणे आकाशात चांदणे पसरल्यावर मृगजळ दिसत नाही त्याचप्रमाणे संसार वृक्षाचे वरचे मूळ माया खालच्या व वरच्या शाखांच्या समुदाय हे काहीच दिसणार नाही. ऐसे गावीरनाथा आत्मज्ञानाची आखड गलता. हे दुनिया भाव श्रद्धा ऊर्ध्व मुळाते. श्रीकृष्ण म्हणतात, याप्रमाणे हे वीर श्रेष्ठ अर्जुना आत्मज्ञान रूपी शास्त्राने हा संसार रूपी वृक्ष खालच्या वरच्या मुळासह छेदून टाक. मग इंदा ते सिवाळले ते मी पण विनडारले. ते रूप पाहिजे आपले आपणची. मग ही अमुक वस्तू अशा प्रकाराचा भास तेथे शिल्लक राहत नाही आणि अहंतेचा लोप होतो. हे आत्म स्वरूप ते पाहावे. परिदर्पणाचे आधारे एकची करुणी दुसारे. मुख पाती गव्हारे तैसे नको हो. परंतु मूर्ख लोक आरशाला समोर धरून त्यांच्या आधारे आपले एकच रूप प्रतिबिंब रूपाने दुसरे करून पाहतात. तसे तू एकाच ब्रह्मचैतन्याला जीवन रूपाने ज्ञाता व ब्रह्मरूपाने ज्ञेय करून पाहू नकोस. हे पाहणे से वीरा जैसा न मोडलिया विहिरा. मग आपली अवगमी झरा भरोनी ठाके. हे अर्जुना, ते पाहणे असे की विहीर व खोदता जशी आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याच्या झऱ्याने भरून असते त्याप्रमाणे ज्ञात्याने ब्रह्माला विषय न करता मी ब्रह्मस्वरूप आहे अशा दृष्टीने त्याला पाहावे लागते. ना तरी आटली आंभ निजबिंबी प्रतिबिंब. नेहटे कान भिनभ घटा भावी. अथवा पाणी आटल्यावर जसे त्यामधील प्रतिबिंब मुखे बिंबाशी ऐक्य पावते अथवा घट फुटल्यावर घटातील आकाश महाकाशाकडे एकरूप होतो. नाना इंधनाशु सरलेया वैनी परते जेवी आपनया. तसे आपोआप धनंजया न्याहाळणे जेगा. अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नाहीशी झाल्यावर त्यातील अग्नी जसा स्वरूपी लय पावतो त्याचप्रमाणे हे अर्जुना आपले स्वरूप हे आपल्याच स्वरूप पाहावे लागते. जेवे आपुली चवीचा खाणे चक्षुनी जबुबुळ देखणे. आहे तयासे निरीक्षणे आपुले पे. हे अर्जुना, जिभेने आपली चव कशी चाखावी डोळ्यांनी आपली बुबुळे जशी पाहावीत त्याप्रमाणे आपणच आपल्याला पाहावे लागते. या प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे. नाना पाणी भरले खोळे पानियाचे. श्रीकृष्ण म्हणतात, किंवा प्रकाश जसा प्रकाशात मिळावा आकाशाने आकाशावर जसे लोळावे किंवा पाण्यात खोलीत पाणी भरावे तसे आहे. आपणेची आपण याते पाहिले ते अद्वैते. हे से होय निरुते बोली जतू असे. त्याचप्रमाणे अद्वैत दृष्टीने आपले स्वरूप आपण पाहण्याची रीत आहे. हे मी तुला खरे सांगत आहे की जीव आणि ब्रह्मा यात शब्दांचा भेद आहे परंतु दोघे एक रूपच आहेत.
हे पाहिजे ती बिन पाहिजे, काही नेनता जाणीजे, आद्य पुरुष का म्हणीजे, जया ठाया ते. जे दृष्ट वाचून पाहणे, जे कोणत्याही प्रकाराने वृत्तिज्ञानाला केव्हाही विषय न करता जाणणे, हे विश्वाच्या आरंभी आहे, नाही त्याच्या पलीकडे सद्रूपाने आहे, आणि हे शरीरामध्ये राहणारे आहे, म्हणून ज्या स्वरूपाला आधपुरुष असे म्हणतात. तेतही उपायाधी ओधावा, घेऊनी श्रुती भविती जिव्हा, मग नामरूपाचा बडवा, करीती वाया. श्रीकृष्ण म्हणतात, ज्या आदिपुरुषांचे वर्णन करण्यासाठी मायेच्या उपाधीचे आश्रय घेण्यासाठी श्रुती त्यांचे वर्णन करतात, आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ आरोप केला जातो. पैभव स्वर्गाव बघाले, मुमुक्षु योग ज्ञाता वळघाले, उडती न देखो या निघाले, पैजा जेथ. संसार रूपी स्वर्ग व भोगास कंठाळलेले ध्यानाग्नी आणि ज्ञान या साधनेकडे प्रवृत्ती झालेले मुमुक्षु पुन्हा जन्माला यावयाचे नाही, अशा दृष्ट प्रतिज्ञेने ते आद्य पुरुषाकडे जाण्यास निघालेले आहेत. संसाराची पाया पुढा, पळती वितराग घोडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा, घालिती मागा. संसार रूपाच्या पावलांना पुढे पावले टाकीत वैराग्याची पेंज मारून ते धावता, आणि कर्ममार्गाच्या आचरणाने प्राप्त होणारा ब्रह्मलोक ओलांडून पुढे जातात. अहंदी भावा पुलिया, झाडा देऊन अवघेया, पत्र घेती ज्ञानी जया, मूळ घरासी. नंतर ते साधक संसार विषयी मुळीच अशक्ती राहिली नाही असा सद्गुरु जवळ धडा घेऊन ज्ञानी होतात, आणि आद्य पुरुषाकडे जाण्यासाठी सद्गुरूकडून दाखलाही घेतात. पैजेथुनी हे वाडी, विश्व परंपरेची वेलाडी, वाढती अशा जैसी कोरडी, निदेवाची. नीच पदापासून जो विश्वाची एवढी परंपरा वाढली आहे, ते केवळ देवहीनांच्या आशेप्रमाणे मिथ्य आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. जे का वस्तूचे नेनने, आणिले थोर जगा जाणने, नाही ते नांदविले जेने, मी तो जगी. ज्या आदिपुरुषाला अज्ञानाने नसलेल्या जगाला आणि जगाच्या ज्ञानाला महत्व प्राप्त करून देणे दिले, आणि ज्या अज्ञानाने जगात नसलेले मिशन मीपण आणि तुपण जगात प्रचारामध्ये आणले आहे. पार्था हे वस्तू पाहिले, आपण पेपया पुले, पाहिजे जैसे हिवले, हिवे हिवे. हे अर्जुना, मी मूळ वस्तू थंडीने थंडीला जसे थंड करावे, त्याप्रमाणे आपली आपणच पाहावी. आणि काही एकतया, ओळखन हे धनंजया, तरी जया का भेटलिया, येण्याची नाही. हे अर्जुना, आत्मस्वरूप ओळखण्याची आणखी एक खूण आहे. त्या स्वरूपाची भेट झाली असता त्या ठिकाणाहून पुन्हा जन्माला येणे घडत नाही. परितया भेटसी ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र असीसे, महाप्रलया बुचे जैसे, भरले पणा. महाप्रलयकाली जसे सर्वत्र जलमय होते, तसे हे ज्ञानाने परिपूर्ण होऊन त्या स्वरूपास भेटतात. हे स्वरूपात एक रूप झालेले असतात, असे श्रीकृष्ण भगवान सांगतात. जया पुरुषाचे कामान, सांडून गेले मोहमान, वर्षाती जैसे घन आकाशाते. वर्ष ऋतूंच्या शेवटी पावसाळा संपल्यावर मेघ जसे आकाशाला सोडून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोह अभिमान सोडून जातो. निकवड्या निष्ठुरा, उबगी जय जेवी सोयारा, तेने नागवती विवारा, वेताळू जे.
निर्धन आणि निष्ठुर अशा मानवाला ज्याप्रमाणे त्यांचे आप्त आणि सखे सोयरे सोडून देतात, त्याप्रमाणे ते विकारांच्या चक्रामध्ये सापडत नाहीत. फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबाळे, दयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. केळाचे घड येऊन गेल्यावर केळी जशी आपोआप उन्मळून पडते, त्या आत्मस्वरूपाच्या लोभांच्या प्रबलतेने त्यांच्या क्रिया कर्मामाने गळून पडतात असे श्रीकृष्ण सांगतात. आगी लागली आरोखी देखोनी सैरा पळती पाक्षी, तैसे सांडिले असे की विकल्पी जय. हे अर्जुना, वृक्षावर बसलेले पक्षी ज्या वृक्षाला आग लागल्यावर जसे सैरावैरा उडून जातात, त्याप्रमाणे सर्व विकल्पाने त्याचा त्याग केलेला असतो. ऐके सरळ दोष तृणी अंकुर जती तिये मेदिनी, तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. हे अर्जुना, आता सांगतो ते आहे, सर्व प्रकाराचे मान मोह इत्यादी दोषरूपी गवत ज्या भेदबुद्धी रूपी जमिनीवर उगवते, त्या भेदबुद्धींची गोष्ट त्यांना माहीत नसते. सूर्य उदया सरीसी रात्री पळोनी जाया पेसी, गेली देह हंता तैसी अविधे सवे. सूर्याचा उदय झाल्यावर रात्र जशी आपोआप पळून जाते, त्याचप्रमाणे त्यांचे देहावरील आसक्ती अविधेसह नाहीशी झाली आहे. पया विषाहीन जीवाते शरीर सांडिते व्यवचित्ते, ते विनिद सुरे द्वेते सांडिले जे. आयुष्य संपले की जीवाला शरीर असे अचानक टाकून देते, त्याप्रमाणे अज्ञाजन्य देवताने त्यांना टाकून दिले आहे असे समज. लोहांचे सांकडे परिसा न मोढे अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीची तैसा सदा दुकाळ जया. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, परिसराला जसे लोखंड मिळणे दुर्मिळ आहे, त्या अथवा सूर्याला जसा अंधकार कधी सापडत नाही, त्याचप्रमाणे त्यांनाही द्वैत बुद्धींचा दुष्काळ असतो. आगा सुख दुःखाकारे द्वैते ते गोचरे, ते जया का सोमोरे होतेची ना. अरे, सुख दुःख रूपी द्वैते जी या देहाच्या ठिकाणी सदैव अनुभवास येतात, ती या पुरुषांच्या समोर कधी येतच नाहीत. स्वप्नीचे राज्य कामरण नोहे हर्ष सुखासी कारण, उपवडलिया जान जिया परी. ज्याप्रमाणे जागे झाल्यानंतर स्वप्नामध्ये मिळालेले राज्य किंवा प्राप्त झालेले मरण यापासून हर्षही होत नाही आणि शोकही होत नाही, तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी पुण्य पापी, नघे पिजती सर्पी गरुड जैसे. सर्पाकडून गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुख दुःख रूपी व पाप पुण्य रूपी द्वैतांचा चक्रात ते सापडत नाहीत. आणि अनाद्य वर्ग नीर सांढोनी आत्मरसाचे क्षीर, चरता तिथे सविचार राजहंस. आणि ते ज्ञानरूपी राजहंस देहादी अनाद्य समूहरूपी पाणी टाकून आत्मनंद रूपी दुधांचे सेवन करतात. जैसा वर्षोनी भूताळी आपला अर्श्वनुमाळी, मागोता आणि लक्ष्मी जाळी बिंबासीची. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशरूपी रसांचा पृथ्वीवर वर्षाव करून पुन्हा तो रस आपल्या किरण समूहाच्या द्वारे बिंबाच्या ठिकाणी परत येत असतो, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एकवटी ज्ञानदृष्टी अखंड जे.
तसेच आत्म्याने खरे स्वरूप न कळाल्यामुळे एका आत्मरूपी अनेक वाटाने विखुरल्यासारखी वाटते. परंतु हे ज्ञानी पुरुष आहेत ते आपल्या दृष्टीने नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्वेने पाहत आहेत. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकुजयाचा बुडला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा. फार काय सांगावे अर्जुना, गंगेचा ओघ जसा समुद्रामध्ये तद्रूप होऊन जातो त्याचप्रमाणे ते आत्मज्ञानी पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयाकडे तद्रूप होतो. पयावघेची आपुली पाने पैनुरेची जयाभिलाषणे तैसे तेथुनी परा जाणे आकाशा नाही. आकाश सर्वत्र असल्यामुळे त्याला इकडून तिकडे जाण्याचे काही कारण राहत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाला सर्व विश्व सच्चिदानंद घन स्वरूप आहे याची जाणीव असल्यामुळे कोणत्याही विषयाची इच्छा करण्याचे कारण राहत नाही. तैसा अग्नीचा डोंगारू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदय जेना. त्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बी पेरले तरी उगवत नाही. त्याप्रमाणे त्यांच्या मनात आत्मज्ञान प्रगट झाले आहे तेथे कोणताही विकार निर्माण होत नाही. जैसा काढलिया उंदरा चाळू राहे श्रीराब्धी निशाळू तैसा तृष्टी जया सळू कोमोर्मीचा. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती. ती रवी श्री सागरातून बाहेर काढल्यावर ते सागर शांत झाला. त्याप्रमाणे त्याचे मनात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे काम वासनेच्या लहरी निर्माण होत नाहीत. चंद्रमाकडे घाला न दिसे कोणी अंगी ओसावाला तेवी अपेक्षेचा वखळा न पडे जया. ज्याप्रमाणे चंद्र षोड शकलांनी युक्त झाल्यावर कोणत्याही बाजूने कमी दिसत नाही त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही इच्छा निर्माण होत नाही. हे किती बोलू सांगाडे तेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची जया. असे किती प्रकारे निरूपण करू. जसे वाऱ्यामुळे परमाणू टिकत नाहीत त्याप्रमाणे त्याला विषयांचे नाव देखील आवडत नाही. एव जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्री उताशे ते तेथे मिळती जैसे हे मी हेमा. अशा प्रकारे अर्जुना भूत भक्षण करणारा जो ज्ञानाग्री त्यात त्या पुरुषांनी सर्व विषय भस्म करून टाकले आहेत ते पुरुष सोन्यामध्ये सोने मिळाल्याप्रमाणे स्वरूपाशी ऐक्य पावतात. ते तमनी बिकवणे ठाई ऐसे ही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचो जया. ते ठिकाण कोणते आहे असे जर तू विचारशील तर ते कधी नाश पावत नाही. ते ठिकाण ते पाहू गेले असता दिसावे जाणू गेले असता समजावे किंवा अमुक वस्तूप्रमाणे आहे हे असे म्हणता यावे असे नाही. पैदीपाची आववाळी का चंद्रहन जे उजाळी हे काय बोलोनु माळी प्रकाशी जय. परंतु दिव्याच्या मोठ्या प्रकाशाने जे प्रकाशित होते किंवा चंद्र ज्याला उजळीत असतो फार काय सांगावे. त्या सूर्यापासून सर्व जग प्रकाशित होते त्याचप्रमाणे ते अवघेची दिसाने जयाचे का देखणे विश्वभासतेने जिंजेने लपालेनी. जे संपूर्ण दिसणे आहे तो त्या परमात्मा वस्तूला न पाहणे होय. कारण तो परमात्मा अज्ञानाने आवृत्त असतात ते बाह्य विश्व दिसत असते हे भासत आहे. जैसे शिपी पनहारापे तव तव खरे होय रूपे कादोरी लोपता सापे फार होई जे. ज्या
याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसे जसे हळूहळू नाहीसे होते तसे तसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे वाटू लागते किंवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानाचा सापच भास अधिक दृढ होत जातो। तैसी चंद्र सूर्याजी थोरे ये तेज जिये फारे तेज याचे नियंधारे प्रकाशती। हे अर्जुना, चंद्र सूर्यादीच्या प्रखर तेजांची महत्वाला प्राप्त झाली आहेत हे ज्या स्वरूपाच्या अंधकारात प्रकाशित होतात असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत। रामकृष्ण हरी।